हॅलो अँड वेलकम बॅक टू महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमी। जसे की आता जर कालच आपण एक क्लास घेतलाय, कालच आपण एक लेक्चर घेतलाय, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की भरपूर लिस्ट लागलेल्या आहेत, जवळपास 15च्या जवळपास लिस्ट लागल्या, आणखी काही पेंडिंग आहेत। तर रोज अशा लिस्ट येत आहेत, डिस्प्ले होत आहेत। काल पण भरपूर लिस्ट लागल्या, ज्या लोकांनी त्यांचं बघितलं नसेल सिलेक्शनचं ते बघून घ्या। ठीक आहे, आता सिलेक्शन झाले, लिस्ट पण डिस्प्ले झाल्या, ज्या पण लोकांचं सिलेक्शन झालंय, खूप लोकांना असं काही काही प्रश्न आहेत व्हेरिफिकेशन बद्दल, या त्यांना कोणत्या कोणत्या रिझर्वेशन मधून त्यांना सिलेक्ट करण्यात आलेलं आहे, कोणत्या कास्ट मधून, तर त्याच्या आपण बघू। सगळ्यात मेन क्वेश्चन होता जो पार्ट टाइम ग्रॅज्युएशनचा, हा ना, पार्ट टाइम ग्रॅज्युएट लिहिलेला आहे कोणाकोणाच्या समोर बघा। जसं तुम्ही या लिस्ट मध्ये बघताय काय लिहिलं आहे, ओपन अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाइम, ओपन अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाइम लिहिलेलं आहे। तर ऍक्च्युअली ग्रॅज्युएट पार्ट टाइम मीन्स काय, आधी हे समजून घेऊ, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की काय असते हे। ठीक आहे, बघा 1995 मध्ये, ठीक आहे, 1995 मध्ये गव्हर्नमेंटने मीन्स महाराष्ट्र शासनाने एक सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक अर्थसहाय्य योजना स्टार्ट केलेली होती, ठीक आहे, सुरू केलेली होती। ती 2004 पर्यंत अर्थसहाय्य योजना चालली। त्याच्यामध्ये भरपूर जे लोकांनी ग्रॅज्युएशन झालेले असे भरपूर लोकांनी काम केले त्या योजनेच्या अंडर। मग काय झालं की त्या लोकांना तिथून काढण्यात आलं। जवळपास असे आपले महाराष्ट्राचे 14,000 कर्मचारी होते, त्या लोकांना मग तिथून काढण्यात आलं। आणि यांनी जेव्हा तिथे काम केलं ते एक बेसिक मानधन याच्यामध्ये त्यांनी तेव्हा काम केलंय आणि शासनाला सेवा दिली। तर त्याच्यानंतर मग यांना जेव्हा तिथून काढण्यात आलं तर काय, ह्या लोकांना एक पर्टिक्युलर सर्टिफिकेट बनवून देण्यात आलं, मीन्स ते सर्टिफिकेट तहसीलदार कडून बनवण्यात आलंय की जेव्हा पण समजा गव्हर्नमेंटच्या कोणत्या पण जागा निघणार तर यांना त्यामध्ये रिझर्वेशन मिळणार, ठीक आहे। आणि तो प्रमाणपत्र त्यांना ते ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं तेव्हा सादर करण्यात येईल, ते ह्या लोकांसाठी आहेत। तर पार्ट टाइम ग्रॅज्युएट मध्ये आपल्यापैकी कोणी येणार नाही, कारण आपण 1995च्या जवळपासचे सगळ्यांचे बर्थ असेल या त्याच्यापेक्षा पण छोटेच आहेत सगळेजण, तर हे आपल्यासाठी आहेच नाही। आणि आपल्या त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलंय, मीन्स आता DHSने काय केलं की त्या ज्या जागा होत्या पार्ट टाइम ग्रॅज्युएटच्या ज्या आपण सीट्स होत्या त्यांना सगळ्यांना कन्वर्ट केलेलं आहे। इथे बघा काय लिहून आहे, ओपन अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाइम, मीन्स ज्यांच्या पण समोर अगेन्स्ट लिहून आहे त्यांना ते कोणतं पण सर्टिफिकेट सबमिट करायची गरज नाही। ओके, म्हणजे तुमचं सिलेक्शन ह्या सीट्स त्यांच्यासाठी रिझर्व होत्या, पण आपल्या फील्ड मधल्या असे कोणीच उमेदवार त्यांना मिळाले नाही की जे पार्ट टाइमचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे किंवा त्यांनी त्याच्यामधून भरलेला आहे फॉर्म। त्याच्यामुळे हे ओपन अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाइम असं लिहून आहे, याचा अर्थ तुम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही। आणि तुम्हाला हे पण कळलं असेल की ग्रॅज्युएट पार्ट टाइमचा अर्थ काय आहे, ठीक आहे। हा एक क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला। आणि जे ग्रॅज्युएट पार्ट टाइमचे जे आहेत मीन्स उमेदवार जे पण राहणार कॅन्डिडेट, त्या लोकांना गव्हर्नमेंटची सीट्स मिळत असते, जो रिझर्वेशन पर्टिक्युलर त्यांचा रिझर्वेशन जो असतो तो मिळत असतो। त्याच्यानंतर म्हणजे ग्रुप सी मध्ये त्यांना अलाउड असतं, ग्रुप सी मध्ये ते लोक फॉर्म भरू शकतात, MPSCच्या जागा सोडून MPSC मध्ये त्यांना हे प्राधान्य नाही आहे, ठीक आहे। इतकं कळलंय तुम्हाला आता। हा, हे बघा, हे GR आहे गव्हर्नमेंटचं 2019चं आहे, लेटेस्ट आहे। आय थिंक याच्या नंतर कोणतं पण GR आलेलं नाही याच्याबद्दल, पार्ट टाइम ग्रॅज्युएट बद्दल। ह्या लोकांना कोणत्या पण एक्झामसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 46 इयर्स होती, आता ती वाढवून मीन्स 2019 मध्ये ती याच्या आधी 2008 मध्ये आलेलं होतं, तिथे 46 इयर होती, आता ती वाढवून 55 वर्ष केलेले आहे। तर हा फायदा त्यांच्यासाठी आहे। आपल्या फील्डमध्ये पार्ट टाइम ग्रॅज्युएट कोणी पण नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी DHSनी त्या सीट्स कन्वर्ट केलेल्या आहेत। ओके, आणि ज्यांच्या पण समोर अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाइम लिहिलेलं आहे त्यांना ते सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, ठीक आहे। आय होप की तुम्हाला हे समजलेलं असेल। चला भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये। नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघू की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते कागदपत्र इम्पॉर्टंट आहेत। थँक्यू।